सहभागी झाले आहेत. हो, आज आज तू इथे मी खेळणार आहेस. हो, आज मी त्याच कार्यक्रमात जे मी बघते युजली ते आज मी स्वतः अनुभवणार आहे. मला खूप छान वाटतंय मी आज कार्यक्रमात आले म्हणून. मग होणार हुकमाची राणी. हो, मीच होणार हुकमाची राणी. या बात आहे. पण कसं वाटतं एखादी 16 सख्यांचा कार्यक्रम आवडतो? ओव्हरऑल खूप छान आहे महिलांसाठी जो आयोजित केला जातो, कारण प्रत्येक लेडीजना कामामध्ये व्यस्त असते दादा. आता तुम्ही जसं आलं म्हणता की तुम्ही माहेराला आलाय, मी तुमचा दादा आहे, मी तुमचे सगळे हौस मौस पुरवणार आणि खरं म्हणजे रियालिटीमध्ये तुम्ही ती पूर्ण करताय. इव्हन आता जवळपास 28-29 वर्ष झाले खेळाचा आणि आमचा कुठेच काही संबंध नाही आहे. मुलांसोबत पण आपण राहतो तितक्यापुरतं त्यांच्यासोबत खेळतो, पण पर्सनली स्वतःला असं छान रेडी होऊन वेळ देऊन खेळायचं म्हटल्यावर हे म्हणजे दररोजच्या रुटीनपेक्षा खूप वेगळे आणि खूप छान आहे. स्वतःचं आयुष्य जगायला मिळते. म्हणजे याच्यातून महिलांमधून स्वतः माझ्यामध्ये पण काही आहे कला, मी जिंकू शकते याचा अर्थ मी काहीतरी करू शकते. जो कॉन्फिडन्स आहे ना महिलांचा ह्या मार्गातून अजून वाढत चालला आहे. तुम्ही ज्या 16 सकांचा जे सन TV करते की महिलांचं कॉन्फिडन्स बिल्डअप करते. 10 जणी येत आहेत ॲट ए टाईम, जसं 10 जणींना सोबत येणं सुद्धा अशक्य असतं. आपण घरामध्ये सासूना सुद्धा वेळेवर भेटत नाही, आई आणि मुलगी पण भेटत नाही, पण 10 जणी येऊन सोबत खेळ खेळताय. माहेरांसारखं जसं लहानपणीत आपण होतं ना मामा वगैरे सगळ्यांच्या घरी जाऊन आपण बहिणी खेळायचो, त्याच प्रकारची फिलिंग आहे आज. वा, खूप छान. आणि ताई इतकं सुंदर बोलले असतं आमच्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमाबद्दल. खरंच खूप छान वाटतं. तेव्हा आता बघूया, हाच उत्साह घेऊन आपण आजचा हा भाग पुढे नेणार आहोत. आणि या सगळ्या ताई आपल्या पहिल्या खेळासाठी इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचंय. हां, ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. त्याचं नाव काय ताई? हसली ती फसली हे. बरं, ठीक आहे. हा ताई, खेळाचं नाव काय? हसली ती फसली, हसली ती फसली. ठीक आहे, हरकत नाही. हा, आता आपण बघूया. हा कोण छान करून दाखवायचं. रेडी, 1 2 3. हा. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. अरे बापरे, क्या बात आहे, व्हेरी गुड. हो हो. हा, आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य सादर करायचं, जसं तुम्हाला येईल तसं, पण नृत्य करायचंय. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे. हा, एक स्टेप असायला पाहिजे. असं सरळ उभं राहायचं नाही, हा, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. जी ताई हलेल, हसेल, डोळे मिचकावेल ती ताई बाद. आणि अत्यंत महत्वाची अट, नजर खाली नाही तर सरळ किंवा वर पाहिजे. ज्या ताईंची नजर खाली असेल ती ताई बाद. ओके, तयार आहेत मग तुम्ही? बघूया कोण आहेत त्या 5 ताई ज्या बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. आणि म्युझिक प्लीज. हा, अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हे नाचून राहायचंय. हा, संपलं नाहीये गाणं. हे कम ऑन. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. व्हेरी गुड. हा, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड.